नमस्कार, मी आहे सोनाली पांडे आणि आपण पाहत आहात मंडल न्यूज। आजच्या काळात अनेक घरांमध्ये एक शांत पण गंभीर प्रश्न उठतो। आपली मुलं अचानक बदलली का? कालपर्यंत प्रत्येक गोष्ट आई-वडिलांना सांगणारी मुलं आज गप्प राहू लागली आहेत। संवाद कमी झाला आहे आणि काही ठिकाणी तर थेट विरोध दिसून येतो आहे। ही वागणूक बंडखोरी आहे का? की किशोर वयातील नैसर्गिक मानसिक बदलांचा भाग आहे? हा प्रश्न पालकांच्या मनात सतत येतो। किशोर वय म्हणजे साधारणपणे 12 ते 18 वर्षांचा संवेदनशील काळ। हा टप्पा केवळ शारीरिक बदलांचा नसून मानसिक, भावनिक आणि सामाजिक बदलांचा टप्पा आहे। या वयात मेंदूचा निर्णय घेणारा भाग अजून पूर्णपणे विकसित नसतो, तर भावना तीव्र झालेल्या असतात। त्यामुळे लहान गोष्टींवर राग येतो, टीका सहन होत नाही आणि मला कोणी समजून घेत नाही अशी भावना वारंवार डोकं वर काढते। या काळात किशोरवयीन मुलांना स्वतःची स्वतंत्र ओळख तयार करायची असते। मी कोण आहे? माझं मत वेगळं असू शकतं का? माझे निर्णय मला घ्यायला हवेत का? असे प्रश्न त्यांना सतावत राहतात। या शोधामध्ये ते पालकांपासून थोडे दूर जातात आणि मित्रांकडे अधिक झुकतात। तज्ञांचा असा दावा आहे की हे पालकांवरील प्रेम कमी झाल्याचं लक्षण नाही, तर स्वतंत्र व्यक्तिमत्व घडण्याची गरज आहे। तथापि पालकांच्या अपेक्षा, नियम आणि सतत तुलना यामुळे संघर्ष वाढतो। आदेश देण्याची पद्धत आणि संवादांचा अभाव किशोरवयीन मनासाठी दबाव म्हणून काम करतो। परिणामी संवाद कमी होतो, गप्पपणा वाढतो आणि विरोधाची भावना निर्माण होते, ज्यामुळे पालकांना ती बंडखोरी दिसते। मानसिक आरोग्य तज्ञ सांगतात की या वयात शिस्तीपेक्षा समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे। मुलांना ऐकून घेणं, भावना मान्य करणं आणि चुका सुधारण्याची संधी देणं खूप महत्त्वाचं ठरतं। मी तुझ्या बाजूने आहे असा संदेश दिला गेला तर किशोर पुन्हा संवाद साधण्यास तयार होतो। जर किशोरवयीन मूल सतत एकटा राहू लागला, आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये रस गमावला, सतत चिडचिड किंवा निराशा दिसत असेल किंवा संवाद पूर्णपणे बंद झाला असेल, तर ही परिस्थिती फक्त वयाचा भाग नाही, तर तज्ञांची मदत घेण्याची गरज आहे। समुपदेशक, शिक्षक किंवा मानसिक आरोग्य तज्ञ यांची वेळेत मदत घेतल्यास योग्य मार्गदर्शन शक्य आहे। किशोरवय हा संघर्षाचा काळ आहे, पण योग्य समज, संवाद आणि विश्वास मिळाला तर हा काळ किशोराला आत्मविश्वासी, जबाबदार, संवेदनशील प्रौढ बनण्याची संधी देतो। त्यामुळे आजचा प्रश्न फक्त मुलं पालकांपासून दूर का जात आहेत एवढाच नाही। खरा प्रश्न आहे त्या अंतरात पालक, समाज, संवाद आणि विश्वासाचा पूल बांधू शकतात का? कारण दूर जाणं तात्पुरतं असू शकतं, पण संवाद तुटणं कायमचं ठरू शकतं। आजची माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। अजून नवनवीन माहितीकरिता मंडल चॅनलला फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।